शुकाचार्य सांगतात किंवा वसुदेव नारदांना सांगतात, ह्या सगळ्या कथाभागामध्ये सांगतात की प्रेमा वाचून केलेलं स्मृतीचं संपादन केलेलं ज्ञान हे सुद्धा उपयोगाचं नाही. केलेलं प्रेमा वाचून केलेलं श्रवण, भजन, पूजन त्यात प्रेम नसेल तर त्या कोणत्याही क्रियेला भक्तीमध्ये गणलं जात नाही. कोणत्याही पारमार्थिक क्रियेमध्ये भावना मागे अधिष्ठित असली पाहिजे. म्हणून मिळते मूर्ती चांगली 1000 रुपयाची आणायची, मग कशातनं आणायची, ती डोक्यावर आणायची काय दिंडी करून आणायची, घरात बसवायची, मग एकदा बसवून ठेवला की मग तिकडं आठवड्याशिवाय बघायचं, जातेल्या दिवशीच माझ्या डोसकी व्हावा मग टाकून येतो म्हणायचं. आता हे असं आणलं आणि टाकलं याला भक्ती म्हणत. वास्तविक ही मराठी भाषेमध्ये असे मोठे महाराज घोळ झालेले आहेत. भाषाच आमची अशी आहे की कोणत्याही भाषेला ते सहजासहजी चाटून स्पर्श करून जाऊ शकते. आंघोळ करून घे म्हणणारी माणसं आहेत आमच्याकडे आणि पूजा करून टाक